नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे कंप्लीट कोर्स अकॅडमी. या अकॅडमीवर तुम्ही आजपासून पाहणार आहात आपली नवीन बॅच, ज्यामध्ये राहणार मॅथ आणि मराठी व्याकरण. गणित आणि मराठी व्याकरणाची आपण एक नवीन बॅच सुरू करत आहे. मित्रांनो, आपल्या अकॅडमीचे नाव कंप्लीट कोर्स याचसाठी ठेवलेलं आहे, जेणेकरून या दोन्ही विषयातील जो कोर्स हा पूर्ण होईल आणि आणखी यासोबत जे जे महत्त्वाचे घटक असतील ते सुद्धा आपण या कोर्ससोबत पूर्ण करणार आहे. मित्रांनो, या कोर्समध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर पहा, हा एक कंप्लीट कोर्स राहणार, ठीक आहे, ज्यामध्ये गणित व मराठी व्याकरण राहणार. ठीक आहे. आता गणित आणि मराठी व्याकरण हा जो विषय आहे, हा विषय कोणाला कठीण जातो तर कोणाला हा सोपी जातो. आणि यामध्येच आपण आपला जो अभ्यासक्रम आहे, आपले जे हे 2 विषय आहेत, याचा पूर्ण अभ्यासक्रम हा पूर्ण बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत पाहणार आहे. ठीक आहे. तर या अभ्यासक्रमामध्ये जसं गणित हा विषय आहे, तर गणितमध्ये आपण सुरू करणार संख्या या प्रकरणापासून आणि मराठी हा विषय सुरू करणार आपण वर्णमालापासून. तर मित्रांनो, कंप्लीट कोर्समध्ये संख्यापासून तर शेकडेवारी पूर्ण चॅप्टर पाहणार आपण आणि मराठी व्याकरणामध्ये वर्णमाला, शब्दाच्या जाती आणि शब्दाच्या जातीबाहेरील समास, प्रयोग या प्रकारचे घटकसुद्धा आपण पाहू. ठीक आहे. अभ्यासक्रम हा पूर्ण 100% पाहणार आहे आपण. ठीक आहे. पुढचा घटक आहे म्हणजे प्रश्नपत्रिका. आता अभ्यास करताना विषयाचा अभ्यास जेव्हा आपण करतो, तर समजा संख्या हा प्रकार आहे. आता गणितामध्ये संख्या हा प्रकार आहे आणि याचा आपण अभ्यास करणार आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून संख्या या घटकावर प्रश्न कसे विचारले जातात, हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. पहा, संख्येचे प्रकार पडतात नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या. मात्र नैसर्गिक संख्येवर प्रश्न कसे येतात? ठीक आहे. नैसर्गिक संख्येवर प्रश्न कसे येतात? त्यांची बेरीज विचारली जाते. ठीक आहे. पहिली नैसर्गिक संख्या विचारली जाते. पहिलीपासून तर क्रमांकाची संख्या विचारली जाते. मात्र हे माहीत केव्हा होणार? जेव्हा आपण प्रश्नपत्रिकेचा सराव करणार. आता यामध्ये आपण कसं पाहणार आहे, तर समजा आपण गणित या विषयाचा कोर्स पाहत आहे, त्याच्या अभ्यासक्रमामध्ये संख्या हा पहिला प्रकार पाहणार आहे. आता संख्या या प्रकारामध्ये जेव्हा आपण याचे टाईप्स पूर्ण करू, प्रकार पूर्ण करू, त्यानंतर आपण त्या आधारे याआधी ज्या परीक्षा झालेल्या असतील, ज्या महत्त्वाच्या परीक्षा झालेल्या असतील, त्याच परीक्षेच्या आधारे आपण त्यांचा सराव करू. म्हणजेच संख्या या प्रकारावर याआधी प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्या प्रकारचे आणि कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत, जेणेकरून आपण तो प्रकार किंवा तो चॅप्टर संपल्यानंतर त्याचा सखोल अभ्यास करू. आणि सोबतच जो व्हिडिओ आपण ज्या प्रकारावर टाकू, त्यानंतर त्या व्हिडिओमध्ये कोणतीही तुम्हाला प्रश्न विचारायचे असेल तर कमेंट तुम्ही नक्की करू शकता. ठीक आहे. आणि सोबतच तुम्हाला कोणता प्रश्न जर येत नसेल किंवा अडचण येत असेल तर तो तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. या कोर्समध्ये आपण बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत पाहणार आहे. बेसिकमध्ये काय राहणार तर बेरीज कशी करायची, वजाबाकी. आता ही बेरीज कशी करायची, वजाबाकी कशी करायची हे तुम्हाला माहीत आहे. मात्र मोठ्या संख्या असेल, दशांश अपूर्णांक असेल, व्यवहार्य अपूर्णांक असेल, ठीक आहे, तर या प्रकारे जर गणित असेल तर त्यांची बेरीज कशी करायची, भागाकार, गुणाकार यांचा बेसिक ते ॲडव्हान्सपर्यंत सुद्धा आपण अभ्यास करू. ठीक आहे. पुढला घटक आहे TCS आणि IBPS पॅटर्ननुसार नवीन प्रश्नांचा सराव. आता पहा, गणितामध्ये आपण सर्व जेव्हा प्रकार पाहू, त्यामध्ये याआधी जे
प्रश्न जे परीक्षा IBPS TCSने घेतलेल्या आहेत. ठीक आहे. तलाठी झाले. आणखी खूप काही परीक्षा आहेत ज्या ज्या TCS आणि IBPSमध्ये घेतलेल्या आहेत, ज्या ऑनलाईन झालेल्या आहेत. आणि सोबतच ज्या आधी जिल्हा निवड समितीने घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपण पाहू. तर TCS IBPS पॅटर्ननुसार गणितावर कोणत्या प्रकारचे आणि कसे प्रश्न विचारले असेल हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तर हे सुद्धा आपण पाहणार आहे. ठीक आहे. हे सेम आपण सर्व मराठी व्याकरण या घटकावर सुद्धा पाहणार आहे. ठीक आहे. नंतर पाहणार आपण प्रत्येक प्रकरण नंतर त्यावर आलेले प्रश्नांचा सराव. ठीक आहे. म्हणजे प्रश्नपत्रिका तर आपण पाहणारच आहे. प्रश्नपत्रिका पाहणार म्हणजे जसं मी आता याच अकॅडमीच्या चॅनलवर काही व्हिडिओ टाकले आहेत ज्यामध्ये जिल्हा निवड समितीबद्दल प्रश्न आहेत. जिल्हा न्यायालय भरतीमध्ये जे पदं होते शिपाई, ठीक आहे, शिपाई, हमाल, नंतर कनिष्ठ लिपिक. आता या पदांकरता जे परीक्षा झाल्या आहेत या आधारे यांच्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, कनिष्ठ लिपिक झाले तर संगणकावर कसे प्रश्न येतील हे आपण सुद्धा याच व्हिडिओमध्ये या चॅनलवर आपण पाहिलेलं आहे. हा झाला प्रश्नपत्रिकेचा सराव. पुढे सुद्धा आपण ज्या विभागाच्या परीक्षा राहतील त्या विभागाच्या यांनी आधी घेतलेले पेपर्सचा सराव आपण करू. त्या सर्व एक्झामचा सराव आपण करू. मात्र जेव्हा आपण एखादा चॅप्टर शिकू त्या चॅप्टरच्या संपल्यानंतर त्या चॅप्टरवर कसे प्रश्न आलेले असेल यांचा आपण सराव सुद्धा करणार आहे. ठीक आहे. मग तो गणित विषय असो किंवा मराठी. तर मित्रांनो, या कोर्समध्ये आपण काय काय पाहणार आहे तर पहा, काही घटक आहेत जे महत्त्वाचे आपण पाहणार आहे. एक म्हणजे संख्या व संख्येचे प्रकार. ठीक आहे. दुसरा घटक आहे लसावी व मसावी. ठीक आहे. आता आणखी एक सांगायचं म्हणजे तुम्हाला आता तुमची जे गणित या विषयाबद्दल तुमची जे मानसिकता असेल, तुमचा जो दृष्टिकोन असेल तो तुम्ही बाजूला ठेवायचा. म्हणजे कसा, तर कोणाला वाटत असेल की हा विषय खूप कठीण आहे. आता तुम्ही जर आधीच ठरवलेलं असेल की हा विषय कठीण आहे तर तुम्हाला कितीही आणि कोणत्याही प्रकारे जर गणित शिकवले तरी तुम्हाला ते कठीणच वाटेल. म्हणून तुमचा जो दृष्टिकोन आहे, तुमचे जे मानसिकता आहे ते तुम्हाला बदलायला हवी. तुम्हाला बेसिकपासून अभ्यास करायचा असेल तर या चॅनलसोबत जुळून राहा. आपण पूर्ण बेसिकपासून घेऊ. तुम्हाला त्यासुद्धा अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. मात्र कठीण असणे किंवा कठीण वाटणे यामध्ये फरक असाच आहे की जोपर्यंत तुम्ही त्या विषयाचा सखोल अभ्यास किंवा वारंवार सराव नाही करणार तोपर्यंत तो विषय तुम्हाला कठीणच वाटेल. ठीक आहे. म्हणूनच आपण काय करताय की प्रकरण झाल्यानंतर आपण त्यांच्यावर सराव घेताय याच्या आधी आलेल्या प्रश्नांचा. ठीक आहे. मी स्वतः प्रश्न बनवू शकलो असतो, मात्र त्यापेक्षा चांगली गोष्ट अशी आहे की जे प्रश्न आधीच आपल्याला विचारलेले आहेत त्याच्यावर सराव करणे. ठीक आहे. पुढचा घटक आहे अपूर्णांक. यामध्ये व्यवहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक हे पाहणार आहे. नंतर पाढे, वर्ग आणि घन. पाढे जे पाहणार आहे आपण ते पाढे पाहणार आहे 1 ते 30. आता आपण पाढे 1 ते 50, 1 ते 100 पाहू शकतो. ठीक आहे. पण पाढे पाठ करणं यापेक्षा पाढे कमी वेळेत लवकर कसे काढता येईल हे सुद्धा आपण पाहू. सेम आपण वर्ग सूत्रानुसार आणि ट्रिक्सनुसार पाहू आणि घनसुद्धा आपण शॉर्टकट ट्रिक्समध्ये ठीक आहे पाहूया. नंतर आहे घातांक. घातांकाच्या बद्दल आपण प्रश्नसुद्धा पाहू आणि सरावसुद्धा करू. नंतर आहे काळ, काव, वेग. जवळपास प्रत्येक परीक्षेमध्ये, प्रत्येक एक्झाममध्ये आलेल्या प्रश्नांपैकी 1 किंवा 2 प्रश्न काळ, काव, वेगवर हे ठेवलेलेच असतात. ठीक आहे. पुढचा घटक आहे शेकडेवारी. शेकडेवारीसुद्धा आपण पाहणार आहे. नंतर आहे गुणोत्तर प्रमाण. नंतर चक्रवाढ व्याज, सरासरी, भागीदारी,
आकृतीमध्ये पाहणार आपण त्रिकोण मोजणे, ठीक आहे, चौकोन मोजणे, सर्व हे घटक पाहू. नंतर शेअर, नंतर घनफळ, नंतर नफा तोटा आणि सरळ व्याज. हे सर्व घटक आपण आपल्या या कोर्समध्ये पाहणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हा कोर्स, हे जे घटक आहेत या घटकावर आपण अभ्यास करूच, मात्र सोबतच आपण याच गणित विषयामध्ये याआधी जे एक्झाम झाले आहेत आणि जिथे आपल्याला असं वाटलेलं आहे की सिलेबसचा थोडा वेगळा किंवा थोडा साईडचा प्रश्न गणित या विषयावर आलेला आहे, ते जे महत्त्वाचे प्रश्न राहतील ते सुद्धा आपण पाहू. आता यामध्ये हे कोणते प्रश्न राहतील जे TCS आणि IBPSनं विचारले असतील, ठीक आहे. विचारलेले प्रश्न जास्तीत घेणे, म्हणजे जेणेकरून पुढच्या वेळेला त्याच आधारावर जर कोणता प्रश्न आला तो आपल्याकडून लवकरात लवकर सोडवता आला पाहिजे. आणि या घटकात ट्रिक्सचा आपण वापर तर करणारच आहे, मात्र याचा आधार हा आपण पूर्ण गणितामध्ये घेणार नाही, ठीक आहे. प्रत्येक प्रकरणावर ट्रिक्स जर पाहत राहिलो तर आपल्याला त्याचा जो मेथड आहे, ठीक आहे, जे स्पष्टीकरण आहे ते आपण समजण्याचा दृष्टिकोन ठेवणार नाही, ठीक आहे. म्हणजेच तुम्ही जर गणित समजूनच घेतले नाही, तुम्ही गणित वाचले आणि वाचताना ते तुम्हाला समजले नाही, तर तुम्ही ट्रिक्सचा वापर करून काय करणार, ठीक आहे. शेवटी ते चुकणारच आहे. आणि यामध्ये जसे गणित कठीण असो किंवा सोपे, प्रश्न सोडवताना घाई करायची नाही. कठीण असेल, घाई करसाल, चुकून जाईल. सोपे वाटेल, उत्तरसुद्धा निघेल, पण जेव्हा आपण ऑप्शन क्लिक करतो त्या ऑप्शन क्लिक करताना घाई होते आणि आपण आपला प्रश्न चुकवतो, ठीक आहे. पहा, आता हे सर्व आपण घटक पाहणार आहे. तर मित्रांनो, आता या कोर्समध्ये तुमचे जितकेही जवळचे मित्रमैत्रिणी असेल त्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून या कोर्सचा त्या सर्व विद्यार्थ्यांना फायदा होईल, ठीक आहे. तर पहा, आता हा कोर्स जो सुरू मी करत आहे, या सुरू करण्यामागचे कारण एक महत्त्वाचे म्हणजेच की गेल्या 3 वर्षापासून हा जो विषय आहे गणित आणि मराठी यावर मी जवळपास 2 ते 3 पुस्तकातून विद्यार्थ्यांना शिकवलेले आहे. आणि शिकवण्याच्या आवडला सोबत ठेवून मी हा कोर्स लॉन्च करताय किंवा तुमच्यासाठी आणत आहे. तर याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व गणितामधील आणि मराठी या विषयामधील कठीण गोष्ट तुमची दूर होऊन जाईल, ठीक आहे. तर कधी कसं असते, कोणाचे मॅथ स्ट्रॉंग असते तर कोणाचे मॅथ वीक असते. तर अशा वेळेस तुम्ही सुद्धा एकमेकांना गणितामध्ये, मराठीमध्ये सपोर्ट करा, जेणेकरून सर्वांचाच त्या गोष्टीत फायदा होईल आणि सर्वांनाच काय मिळेल, जॉब, ठीक आहे. तर हा आपला ऑब्जेक्टिव्ह असाच आहे की आपला शिकवण्याचा आवड आणि विद्यार्थ्यांचा फायदा. तर मित्रांनो, आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ड्युरेशन आणि शेड्यूल ऑफ द बॅच. आता यामध्ये आपण दररोज 3 व्हिडिओ टाकणार, ठीक आहे. जे व्हिडिओची आपली क्वांटिटी राहणार ते 3 राहणार, कारण की यामध्ये जर आपण क्वांटिटी जर वाढवली, म्हणजेच व्हिडिओ अपलोड करायची जर नंबर्स वाढवले, 3च्या जागी 6 व्हिडिओ टाकले तर टाकायला हरकत नाही. मात्र 3 व्हिडिओपेक्षा जास्त किंवा 3पेक्षा 4-5 व्हिडिओ जर टाकले तर ठीक आहे. मात्र जास्त जर व्हिडिओ अपलोड करतो म्हटलं तर अशा वेळेस त्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओची किंवा शिकवण्याची क्वालिटी ही कमी होईल. आणि मला दोन्ही विषयामध्ये, म्हणजेच गणित आणि मराठी या विषयामध्ये कोणत्याच प्रकारे त्याची शिकवण्याची क्वालिटी कमी करायची नाही आहे. हा कोर्स
मॅक्झिमम 1 मंथमध्ये आपला कव्हर होऊन जाईल, जेणेकरून पुढे आपण त्याच विषयावर आलेले आणि महत्त्वाचे प्रश्न घेऊ. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा कोर्स महत्त्वाचा राहील आणि तुम्ही तुमचे ध्येय समोर ठेवून अभ्यास करा. ठीक आहे. तुम्हाला जर माहीत असेल की हे तुमचे ध्येय आहे आणि तुम्हाला या ध्येयाकडे याच मार्गाने जायचं आहे, तर तुमचा मार्ग हा सरळ आणि सोपा राहणार. ध्येय समोर ठेवून अभ्यास केल्याने तुमची जी अभ्यास करण्याची पद्धत आहे ही थोडी स्पीडअप होते. तर मित्रांनो, तुमच्या जितकेही जवळचे विद्यार्थी मित्रमैत्रिणी असतील त्यांना सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपण हा जो कोर्स घेत आहे सर्वांच्याच फायद्याचा राहील. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. शेअर करसाल तर तुमच्या तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना फायदा होईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईबच्या साईडला जे बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्याबरोबरच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चला तर मित्रांनो, भेटूया आपण आता पहिल्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या, ज्यामध्ये आपण शिकणार आहे